बऱ्याच दिवसानंतर सोलापूरमध्ये येण्याची संधी मिळाली आणि ते दोन वेळेला सोलापूर जिल्ह्याने पंढरपूर लोकसभा क्षेत्रामध्ये मला दोन वेळेला खासदार म्हणून निवडून मला दिलेला आहे। आणि शिर्डीला मी गेलो आणि शिर्डीला जाऊन मी हरलो। जर मी इथंच राहिलो असतो तर मी तिथे निवडून आलो असतो, पण ठीक आहे, राजकारणामध्ये जय पराजय असतो। पण आज मी आलेलो आहे की प्राईम मिनिस्टर ऑफिसने माझ्यावर जबाबदारी सोपवलेली आहे की जे कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचं आहे आपल्या बार्शी रोडवर खेड या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्र आहे आणि हे शबरी कृषी प्रतिष्ठान जे आहे त्याची प्रति गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे। आणि माझ्यावर या कृषी केंद्राला भेट देण्याची संधी दिलेली आहे आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांची संवाद जो आहे तो करण्यासाठी मला या ठिकाणी पाठवलेला आहे। तर मला आनंद आहे की PMOनी माझ्यावर ही जबाबदारी सोपवलेली आहे। आणि आज आदरणीय प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हे बिहारमधल्या भागलपूरमधून सगळ्या देशाला संबोधित करणार आहेत आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही कशी मजबूतपणे उभे आहोत, शेतकरी जगला तर आम्ही जगणार आहोत आणि त्यासाठी शेतकऱ्यांच्यासाठी केंद्र सरकारच्या योजना जाहीर करण्यासाठी आज भागलपूरमधून ते आपलं भाषण देणार आहेत। आणि आज जवळजवळ 11 कोटी शेतकऱ्यांच्या अकाउंटवर 2,000 रुपये पहिला हप्ता म्हणून त्यामध्ये त्यांच्या अकाउंटवर जाणार आहेत। बाकीचे बोलणारे मागे बाकीचे 4,000 रुपये जे आहेत ते नंतर त्यांच्या अकाउंटवर येणार आहेत। अशा पद्धतीने शेतकऱ्यांना न्याय देणारं हे सरकार आहे आणि म्हणून या ठिकाणी आज मी या ठिकाणी आलेलो आहे। 2019मध्ये एक किसान सन्मान कार्यक्रम जो आहे त्याची सुरुवात करण्यात आली होती आणि जवळजवळ 11 करोडला जर मी तर सांगितलं तर त्यामध्ये काय काय लिहिलं 3.46 लाख करोड आणि आतापर्यंत जवळजवळ 3,46,000 कोटी रुपये जे आहे ते शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती जमा झालेले आहे। तर या ठिकाणी जे आणि जे किसान क्रेडिट कार्ड जे आहे ते जवळजवळ 5 लाख शेतकऱ्यांना आज देण्यात येणार आहे। त्यामुळं आमचं जे सरकार आहे सरकारने जो शेतकऱ्यांच्यासाठी कायदा आणला होता आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचा अत्यंत चांगला उत्कर्ष डेव्हलपमेंट होणार होती, पण शेतकऱ्यांनी पंजाबच्या काही राजस्थान UP हरियाणा इथल्या शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळं तो कायदा मागे घ्यावा लागला 1 वर्षाच्या आंदोलनानंतर। आणि आमचं सरकारी शेतकऱ्यांच्या बाजूला आहे। दुसरा विषय आहे तो आता येणाऱ्या ज्या लोकल बॉडीच्या निवडणुका आहेत त्या निवडणुका मेमध्ये येतील असं वाटलं होतं, पण सुप्रीम कोर्टामध्ये OBCच्या संबंधात याचिका अजूनही प्रलंबित आहे आणि त्यामुळं निवडणुका कदाचित ऑक्टोबरमध्येच होतील, पावसाळ्यानंतरच होतील अशी अपेक्षा आहे। त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन पक्षाला त्या ठिकाणी चांगल्या जागा द्याव्यात आणि रिपब्लिकन पक्ष हा नॅचरल BJPचा अलायन्स असणारा हा पक्ष आहे। नंतर एकनाथ शिंदे साहेब आले त्यांचं स्वागतच आहे, अजितदादा पवार आले त्यांचं स्वागतच आहे, पण युतीची महायुती ज्या वेळेला झाली त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाने त्याला पाठिंबा दिला होता। शिवसेना ज्यावेळेला BJP सोबत होती, उद्धव ठाकरे ज्यावेळेला BJP सोबत होते आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आव्हानाप्रमाणे शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली पाहिजे ही त्यांची अनेक दिवसांपासूनची इच्छा होती आणि त्याला मी प्रतिसाद दिला आणि महाराष्ट्रामध्ये युतीची महायुती झालेली होती। तर त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला एक तर थोडंसं डावललं जातं आहे अशी भावना आमच्या समाजातल्या लोकांची आहे। केंद्रामध्ये मला मंत्री केल्याबद्दल देशभर मोठा उत्साह आहे आणि मला जवळजवळ या 9.5 वर्षामध्ये माझा जो पक्ष आहे 10 वर्षामध्ये
माझा पक्ष नागालँडमध्ये 2 आमदार, मणिपूरमध्ये 1.5 लाख मतं मिळवून त्या ठिकाणी मिळालेलं रेकग्नायझेशन, आणि अंदमान निकोबार असेल, लक्षद्वीप असेल, दादरा नगर हवेली असेल, दीव दमन असेल किंवा देशातल्या सर्व राज्यामध्ये पक्ष जाऊन पोचलेला आहे. त्यामुळं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बाबासाहेबांचा पक्ष देशभरामध्ये पोचवण्याची संधी माझ्या मंत्रिपदाच्या माध्यमातून मला मिळालेली आहे. आणि माझा पक्ष छोटा असला तरी इमानदार लोकांचा पक्ष आहे. जरी आम्हाला काही लोकसभेत एक जागा मिळाली नाही, विधानसभेमध्ये एक जागा मिळाली नाही, तरी विधानसभेमध्ये दलितांचं जे वोटिंग आहे, लोकसभेमध्ये मात्र संविधानाचा जो प्रचार करण्यात आला की संविधान बदलणार आहे, त्यामुळे आरक्षण जाणार आहे, अशा पद्धतीची अफवा पसरवून समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि त्यांच्या सहकार्याने केलेला होता. त्यामुळं आमच्या एनडीएवर आरोप करणाऱ्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की समाज तोडण्याचं काम ते करतायत. समाज जोडण्याचं काम नरेंद्र मोदीजी करतायत. सबका साथ सबका विकास हा त्यांचा नारा आहे. आणि त्यामुळं लोकसभेमध्ये काय प्रमाणामध्ये त्यांना फायदा झालाही, पण नंतर झालेल्या हरियाणाची निवडणूक असेल, महाराष्ट्राची निवडणूक असेल, दिल्लीची निवडणूक असेल, या सगळ्या निवडणुकीमध्ये आम्हाला भरभरून अशा पद्धतीचं यश मिळालेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये तर न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचं यश मिळालेलं आहे. मला वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एका अलायन्सला 237 जागा मिळण्याची पहिलीच वेळ असेल. म्हणजे एवढ्या जागा कधी मिळाल्या नाहीत. अपोजिशनकडे फक्त ते 46 जागाच आहेत. त्यामुळं एक प्रचंड यश मिळालं आणि त्या यशामध्ये लाडक्या बहिणींचा तर सहभाग आहेच आहे, परंतु दलित व्होटरचा, बौद्ध व्होटरचा त्याच्यामध्ये मोठा इफेक्ट त्यामध्ये आहे. आणि आमची मते बॅलेन्सिंग आहेत. कुणाला निवडून आणायचं आणि कुणाला हरवायचं ही आमची मतं काम करत असतात. आणि जरी आमच्या समाजामध्ये काही गटबाजी असलीही तरी माझा गट ज्यांच्या बाजूला जातो त्यांना सत्ता मिळते. काँग्रेससोबत असतानाही काँग्रेसला सत्ता, मी आणि माझा पक्ष त्यांच्यासोबत असल्यामुळे त्यांना सत्ता मिळाली होती. आणि मी त्यांच्यापासून वेगळं झाल्यानंतर त्यांना सत्तेच्या बाहेर जावं लागलं होतं. त्यामुळं माझ्या पक्षाचा भाजप सेनेलाही चांगला फायदा झालेला आहे. म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस यांना आमचं नम्र निवेदन आहे की रिपब्लिकन पक्ष हा प्रामाणिक आहे. कार्यकर्त्यांना काही मिळालं नाही तरी ते माझ्या पाठीशी उभे आहेत. नाही तर इतर पक्षामध्ये हे मिळालं नाही की लगेच ते तिकडं जातात, तिकडून तिकडं जातात. पण माझ्या पक्षामध्ये छोटे का कार्यकर्ते आहेत, गरीब कार्यकर्ते आहेत, पण ते माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. त्यामुळे येणाऱ्या ज्या लोकल बॉडीच्या निवडणुका आहेत त्यामध्ये RPIला थोडं झुकतं आपल्या द्यावं. आणि येणाऱ्या या ज्या निवडणुका आहेत त्या BJP, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि RPI अशा मिळून त्या निवडणुका लढवाव्यात, अशा पद्धतीची माझी या संबंधातली सूचना आहे. आणि बाकीचं जे आहे ते जो आता काय लव जिहादचा जो कायदा आहे तर त्याबद्दल मी माझं मत व्यक्त केलेलं आहे की लव जिहादचा कायदा करायचा असेल तर त्यामध्ये आता आपल्याला माहीत आहे की आमचे वानखेडेचं नाव काय, समीर वानखेडे जे होते, तर समीर वानखेडे हे बुद्धिस्ट आहे, ते दलित आहेत. आणि त्यांच्या वडिलांनी वाशिममध्ये एका मुस्लिम मुलीवर त्यांची ओळख झाली आणि त्यांनी लग्न केलं होतं. पण त्यांचे वडील काय समीरचे काय मुसलमान झाले नाहीत. त्यामुळं असे तरुण एकत्र येतात, त्यामध्ये धर्म किंवा असा विषय नसतोही. तर म्हणून मला असं वाटतं की फक्त त्या मुलीचं धर्मांतर बळजबरीनं करू नये किंवा तिचं धर्मांतर करू नये. तर कायदा करायचा असेल तर त्यामध्ये अशी एक तरतूद असावी. त्यामुळं लव जिहादचा जो कायदा आहे त्याला आमच्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा नाही. जर कायदा करायचा असेल तर त्यामध्ये मुलीला मुस्लिम करू नये अशा पद्धतीचं त्यामध्ये काही अमेंडमेंट असावी, अशी एक आपली या संबंधातली भूमिका आहे. आणि त्या पद्धतीनं आता 1-2 मार्चला आम्ही एक माझ्या अध्यक्षतेखाली एक भव्य बौद्ध धर्म परिषद ठेवलेली आहे नाशिकच्या गोल मैदानामध्ये. आणि काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचा तो दिवस आहे बाबासाहेबांनी केलेल्या. आणि विश्वशांतीसाठी आज जगभरामध्ये जवळजवळ 2-2.5 वर्षापासून रशिया युक्रेन युद्ध सुरू आहे.
इस्रायल हमास युद्ध सुरू आहे, तर युद्ध थांबली पाहिजेत अशी आपली भूमिका आहे. आणि माननीय ट्रम्प जे आहेत ते आता अमेरिकेचे अध्यक्ष झालेले आहेत, ते रिपब्लिकन पक्षाचे आहेत. त्यांनी मला वाटतं की ही दोन्ही युद्ध थांबवावी, कारण दोन्ही युद्ध वाढवण्यामध्ये अमेरिकेचाही मोठा सहभाग आहे. त्यामुळं एक तर त्यांनी पुतीनशी बोलावं. माननीय नरेंद्र मोदीजी शांतता हवी आहे या भूमिकेचे ते आहेत. आणि नरेंद्र मोदी आणि भुवनेश्वरमध्ये प्रवासी भारतीयांच्या समोर संबोधित करत असताना त्या ठिकाणी त्यांनी भूमिका मांडलेली आहे की आम्हाला युद्ध नको आहे, आम्हाला बुद्ध हवं आहे. त्यामुळं विश्वशांतीचा विचार देणारा जो बुद्ध आहे त्या बुद्धाकडे सगळ्या जगाचं लक्ष आहे. आणि त्यामुळं अशी युद्ध होऊ नयेत यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यानंतर जो दुसरा विषय आहे तो आपल्या काय कालची मॅच काय झालं काय जिंकले भारताने. जिंकले ना. तर दुबईमध्ये मी होतो, 21 तारखेवर मी होतो. तर मी काल दिवसभर प्रवासामध्ये होतो. त्यामुळं पाकिस्तानच्या बरोबर झालेली जी आपली भारताची इंडियाची मॅच आहे, तर इंडियाने अनेक वेळेला पाकिस्तानला हरवलेलं आहे. आणि युद्धही केलं तर आपण पाकिस्तानला हरवू शकतो, पण युद्धाची आवश्यकता नाही. तर पाकिस्ताननीच मला असं वाटतं की जो पाकव्याप्त काश्मीर आहे, हा पाकव्याप्त काश्मीर आमच्या ताब्यामध्ये द्यावा आणि भारताशी त्यांनी चांगले संबंध ठेवावे. तिथली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी भारताचा चांगला उपयोग होऊ शकतो, व्यापारामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये चांगला उपयोग होऊ शकतो. आणि त्यांनी आतंकवादी ॲक्टिव्हिटी थांबवाव्यात. म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमधून आतंकवादी पाठवून अनेक वेळेला हल्ले करण्याचा प्रयत्न जो आहे पाकिस्तानच्या वतीनं होत असतो. आणि त्यामुळं त्यांनी जर हे सगळे हल्ले किंवा जर आतंकवादी ॲक्टिव्हिटी थांबवल्या तर भारताबरोबर त्यांचे चांगले संबंध होऊ शकतात. आणि शरीफ जे आहे, नवाज शरीफ, हे 2014मध्ये मोदी साहेबांचा पहिला शपथविधी जो होता त्यावेळेला त्यांना बोलावलं होतं आणि ते नवाज शरीफ त्यावेळेला उपस्थित होते. त्यामुळं भारताबरोबर चांगले संबंध राहिले तर पाकिस्तानचा फायदा होणार आहे. तर तसा प्रयत्न व्हावा अशा पद्धतीची आपली भूमिका आहे. पाणी हां, तर आता आमचं जे बजेट आहे ते जवळजवळ 1,68,000 कोटीच आहे. जर यावेळेला आमच्या केंद्राचं बजेट 50,65,000 कोटीच आहे. ऑल जे टोटल बजेट आहे. आणि त्याच्यामध्ये डिफेन्ससाठी जवळजवळ 6 कोटी आहे, रेल्वेसाठी जवळजवळ 2,55,000 कोटी आहे. त्यानंतर रोड ट्रान्सपोर्टसाठी जवळजवळ 2,70,75,000 कोटी रुपये आहे. आणि त्यानंतर माझ्या मंत्रालयाचा नंबर लागतो, 1,68,000 कोटीचं माझं बजेट आहे. आणि आमच्या अनेक योजना आहेत. आम्ही दिव्यांगजनांसाठी एडी कॅम्प घेतो, त्यासाठी पैसे खर्च करतो. त्यानंतर दिव्यांगजनांच्या शाळा आहेत त्याच्यासाठी आम्ही पैसे देतो. दिव्यांग फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे. त्यानंतर व्हेंचर कॅपिटल फंड नावाची स्कीम आम्ही सुरू केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये 15 कोटीपर्यंत शेड्यूल कास्टच्या मुलींना आम्ही कर्ज देतो उद्योग टाकण्यासाठी. आणि त्याचा इंटरेस्ट अत्यंत कमी 4% असतो. त्यामुळं असे काही उद्योग सगळ्या त्या देशामध्ये उभे राहत आहेत. आणि त्यानंतर ओल्ड एज होमची आमची स्कीम आहे, नशामुक्ती केंद्राची आमची स्कीम आहे. त्यानंतर सिनियर सिटीजनना 7,000 रुपयेचा जो किट आहे तो एक देऊन त्यांना जे लागणारं साहित्य आहे ते साहित्य आम्ही देतो. आणि बाकी अनेक जे NSFDC आहे, नॅशनल शेड्यूल कास्ट फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे, त्याच्यामार्फत 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख, 20 लाख, 30 लाख अशा पद्धतीची रक्कम आम्ही त्यांना देतो. सफाई मजदुरांच्यासाठी अनेक योजना आहेत. सफाई मजदुरांनी हाताने सफाई करू नये, म्हणजे जे स्कॅव्हेंजर्स आहे त्यांना असे करू नये यासाठी आमचा प्रयत्न पूर्णपणे चालू आहे. आणि देशामध्ये काय उत्तर प्रदेश आणि काही ठिकाणी फक्त हे असे स्कॅव्हेंजर आहे, पण ही प्रथा जी आहे हाताने मैला धुण्याची प्रथा आहे ती पूर्णपणे बंद झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. आणि त्यांच्यासाठी आम्ही 40,000 रुपये देतो आणि त्यांनी छोटा धंदा सुरू करावा आणि त्यांनी पुन्हा या क्षेत्रामध्ये येऊ नये अशा पद्धतीची आमचा प्रयत्न आहे. म्हणजे अनेक तशा स्कीम आमच्या आहेत. त्या स्कीम आमचा जो नशामुक्त भारत अभियान जे आहे ते आम्ही सुरुवातीला सुरू केलं होतं. 272 जिल्ह्यामध्ये सुरू केलं होतं, पण आता ऑल जिल्ह्यामध्ये
की त्यांना नशामुक्ती करण्याचं अभियान आमचं सुरू आहे. त्यासाठी शाळा कॉलेजेस यांना सोबत घेऊन अनेक NGOना सोबत घेऊन आम्ही नशामुक्त भारत करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. आणि इंटरकास्ट मॅरेजचा एक आमच्या मंत्रालयाचा मुख्य एक कार्यक्रम आहे. जवळजवळ देशामध्ये 2-2.5 लाख मुलामुलींची लग्न इंटरकास्ट मॅरेज होतात आणि त्यांना 2.5 लाख रुपये देण्याची आमची स्कीम आहे. त्यानंतर डॉक्टर आंबेडकर फाउंडेशन जे आहे त्याच्याकडून आम्ही 3.5 लाख रुपये जे आहे ते शेड्यूल कास्टचे लोक कोणी ॲडमिट झाले, ऑपरेशन असेल किंवा काही त्यांना मेडिकल हेल्प हवी असेल त्यासाठी 3.5 लाख रुपये ते देण्याची आमची स्कीम आहे. तशा अनेक आमच्या स्कीम आहेत. त्यामुळे आमच्या मंत्रालयाचं बजेट जे आहे ते अत्यंत चांगलं बजेट आहे. 1,68,000 कोटीचं स्पेशल कम्युनिटी प्लॅनचं बजेट आहे. मुंबई साहित्य संमेलनात एक ठराव पारित केला आहे की धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा. साहित्याच्या क्षेत्रामधून विद्रोही साहित्य संमेलनातून हा प्रस्ताव आला आहे की धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा. याच्याकडे कसं बघताय? धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायचा की नाही ते अजितदादा पवार आणि धनंजय मुंडे यांनी ठरवलं पाहिजे. त्याच्यामध्ये जो वाल्मिकी कराड जो होता हा या संतोष देशमुख यांच्या मर्डरमधला जो मुख्य सूत्रधार होता त्याला पोलिसांनी पकडलेला आहे, त्याला मोकाय लावलेला आहे, त्याच्यावर 302 केसी टाकलेली आहे. पण आता धनंजय मुंडेचा डायरेक्ट या खुनाशी काही संबंध असल्याचं कुठंही काही दिसत नाही आहे. त्यामुळे नैतिक आधारावर त्यांनी राजीनामा द्यावा अशी अनेक लोकांची मागणी आहे. त्याचा विचार त्यांनी करावा. पण या मर्डरच्या केसमध्ये त्यांचा डायरेक्ट संबंध नाही आहे. पण ही गोष्ट खरी आहे की वाल्मिकी कराड याच्यासोबत त्यांचे अत्यंत चांगले संबंध होते किंवा ते चांगले जवळचे मित्र होते. आणि त्या वाल्मिकी कराड यांनी पूर्ण त्या जिल्ह्यामध्ये धुमाकूळ माजवलेला होता. हे सगळे रिपोर्ट आल्यानंतर आपल्या लक्षात आलेलं आहे. तो आरोपी त्यामध्ये आहे. पण खुनाशी त्या धनंजय मुंडेचा काही संबंध असल्याचं चित्र दिसत नाही आहे. सर, जात पडताळणीचा विषय आहे. जात पडताळणी जी समिती आहे त्याचा अध्यक्षाचीच नेमणूक नाही. जवळपास 36 जिल्ह्यामध्ये केवळ 3 जिल्ह्यांमध्ये 36 जिल्ह्यापेक्षा फक्त 4 जिल्ह्यांमध्ये अध्यक्षाची नेमणूक आहे. त्याचा परिणाम असा होतो की बाकीचे जे कास्ट व्हॅलिडिटी आहे ते वेळेवर मिळत नाही. मला वाटतं की जे कास्ट व्हेरिफिकेशन आहे, व्हॅलिडिटी जी आहे तर ती व्हॅलिडिटी असल्याशिवाय कुठल्याही कॉलेजमध्ये किंवा त्याला जर तो नोकरीमध्ये सिलेक्ट झाला असेल तर ते व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हवं असतं. तो नक्की त्या जातीचा शेड्यूल कास्टचा आहे का, शेड्यूल ट्राईबचा आहे का, OBCचा आहे का, हे त्यामध्ये त्या अधिकाऱ्यांना त्याची आवश्यकता असते. आणि व्हॅलिडिटीसाठी आम्ही अनेक जिल्ह्यामध्ये ऑफिसेस सुरू केलेली आहे. आणि त्यामध्ये मला वाटतं की लवकरात लवकर त्याची तपासणी होऊन मुलांना वेळेवर व्हॅलिडिटी मिळाली पाहिजे असं आपलं मत आहे. हा तर आता प्रकरण असे आहेत. आता त्यासाठी अधिकारी वाढवले हा राज्याचा विषय आहे. तर आता मी ठीक आहे ना, नाही अडचणी आहेत. आपण जे म्हणाला त्या अनेक केसेस पेंडिंग आहेत आणि त्यांना वेळेवर ते सर्टिफिकेट मिळालं नाही की त्यांना त्याचं OBCचं जर त्यांना ॲडमिशन मिळालं असेल OBC कोट्यातून आणि ते जर व्हॅलिडिटी ते दिली नाही तर तो जनरलमध्ये जातो, त्याला ॲडमिशन त्यामध्ये मिळत नाही आहे. त्यामुळे लवकरात लवकर त्याची पडताळणी करण्याच्यासाठी मी आपल्या शिरसाट यांना बोलेन. संजय शिरसाट समाज कल्याण मंत्री आहे, त्यांनी एखादी बैठक ठेवून किंवा मी त्यासाठी एखादी बैठक ठेवेन आणि त्याचा कसा लवकर त्याची पडताळणी किंवा लवकर त्याचे कसे रिझल्ट येतील त्यासाठी नक्की मी प्रयत्न करेन. संजय राऊतांनी असं म्हटलेलं आहे की नीलम गोरे अतिशय निर्लज्ज आणि विकृत बाई आहे. काल नीलम गोरे यांनी 2 मर्सिडीज दिल्यानंतर आमदारकी मिळते शिवसेनेमध्ये ठाकरेंमध्ये असं बोललं होतं. त्याला काउंटर करताना संजय राऊत असं म्हणाले की नीलम गोरे अत्यंत निर्लज्ज आणि विकृत बाई आहेत. एका महिला नेत्यावरती अशा पद्धतीचं विधान करणं कितपत योग्य आहे राजकारणात? मला वाटतं की संजय राऊत जे बोलतात तिकडे काय फार लक्ष दिलं पाहिजे असं नाही. कारण आता संजय राऊत हे आरोप करण्यामध्ये एक्सपर्ट आहेत, ते पत्रकार आहेत, साहित्यिक आहेत, आमचे चांगले मित्र आहेत. आणि एक उद्धव ठाकरे यांना चांगला पुरवठा मिळालेला आहे. म्हणजे आपल्या अपोजिशनला तोंड देण्यासाठी समर्थपणे ते त्याचा प्रयत्न करतात. पण कुठल्याही विषयावर लगेच त्यांची रिॲक्शन येते. पण एक नीलम गोरे या माझ्या पक्षामध्ये होत्या, रिपब्लिकन पक्षामध्ये त्या 2 वर्ष होत्या.
आणि माझ्या पक्षाकडून त्यांना MLC देण्याची त्यांची इच्छा होती, मागणी त्यांची मिळाव्याची इच्छा होती, पण काय तशी आम्हाला देता आली ना, आमच्याकडे तेवढी MLC नव्हत्याही. त्यामुळं त्या BJPमध्ये गेल्या, आपल्या शिवसेनेमध्ये गेल्या आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांचा मोठा सन्मान केलेला आहे आणि शिवसेना वाढवण्यामध्ये त्यांचाही सहभाग आहे. त्यामुळं मला वाटतं की आता त्या 2 गाड्यांचं काही मला माहीत नाही आहे, त्या कुठल्या गाड्या फॉर्च्युनर होत्या की कोणत्या गाड्या होत्या मला माहीत नाही. मर्सिडीज, 2 मर्सिडीज गाड्याचं काय मला माहीत नाही. आणि मला वाटतं उद्धव ठाकरेंना काय एवढ्या गाड्यांची आवश्यकता नसेल, एवढ्या मर्सिडीज गाड्या घेऊन काय करणार ते. पण तरी आता एक तर जरी नीलम गोरे यांनी असं म्हटलं असलं तरी या विकृतबाई आहेत किंवा अशा पद्धतीचा अपमान करणं हे संजय राऊत यांना सोबत नाही आहे. आणि त्यांनी त्याला दुसऱ्या पद्धतीने उत्तर द्यायला काही हरकत नव्हती, पण या विकृतबाई असं म्हणून त्यांनी महिलांचा अपमान करणं योग्य नाही. त्यांनी त्या संबंधामध्ये माफी मागावी अशी आपली सूचना. महाराष्ट्रातल्या एसटी चालकाला कर्नाटकमध्ये मारहाण करण्यात आलेली आहे आणि कन्नड रक्षण वेदिका समिती जी संघटना घेतली ती वारंवार महाराष्ट्रातल्या लोकांना असं मारहाण करणं, बसेसला काळं फासणं अशा प्रकारची कृत्य करत असते. आपलं काय भूमिका या संबंधामध्ये या गेटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि माननीय नरेंद्र मोदीजी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत आणि अशा घटना घडू नयेत. आणि गेल्या अनेक वर्षांपासून बेळगाव आणि हा जो सगळा परिसर आहे मराठी भाषिक तो महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे अशा पद्धतीची तिथल्या स्थानिक लोकांची मागणी, आमची मागणी आहे. पण महाजन कमिशननी जे काय रिपोर्ट दिले आणि त्यांनी त्याची जे काही लाईन अशी ठरवली त्यामुळं मराठी भाषिक लोकांचा सगळी गावं त्या कर्नाटकमध्ये गेलेली आहे. त्यामुळं आणि हा विषय आता कोर्टामध्ये आहे. त्यामुळं मला वाटतं की जसं मराठी फलकांना काळं फासणं किंवा बसेस दगडफेक करणं योग्य नाही आहे. तिथल्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी तिकडे लक्ष द्यावं आणि अशा घटना घडू नयेत. आणि कोर्टाचा निकाल जो येईल तो सर्वांना मान्य असेल, त्यामुळं कोर्टाच्या निकालाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. पण आमची अजूनही मागणी आहे की बेळगावमधला जो परिसर आहे मराठी भाषिक, तर त्या मराठी भाषिक परिसराला त्या ठिकाणी आमच्या महाराष्ट्रामध्ये तो विभाग आला पाहिजे अशी आमची अजूनही मागणी आहे. पण या झालेल्या घटनेचा आम्ही निषेध करतो की हे असं करणं ठिकाणी करू नये. लोकसभेच्या प्रचाराच्या दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेच्या प्रचारादरम्यान मोदी जैविक माझा जन्म झाला नाही आणि त्यांचं मोदींचा जन्म हा जैविक नाहीये असं त्यांचं एक विधान होतं. आणि त्या विधानावर साहित्य संमेलनाध्यक्ष तारा भवाळकर म्हणतायत की तो विधान हे चुकीचं आहे आणि साहित्याच्या बाबतीमध्ये ते संत परंपरेचे उदाहरण देऊन मोदींच्या त्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करतात. ठीक आहे, वेगवेगळी मतं असू शकतात. त्यामध्ये मोदीजींनी जी आपली भूमिका मांडली त्यांचा तो विचार आहे. आणि आपल्या काय नाव तारा भवाळकर जे आहे त्या महिला आहेत, मोठ्या साहित्यिका आहेत, विचारवंत आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी भूमिकाही तिथं चांगली मांडलेली आहे. गौतम बुद्धांच्या बद्दलही त्यांनी चांगली भूमिका मांडलेली आहे. त्यामुळं त्यांनी हे मांडलेलं आहे की जर बुद्धाला 14वा कुठला अवतार म्हणतात, विष्णूचा 9वा अवतार, जर विष्णूचा 9वा अवतार जर म्हणतात तर मग बुद्धाची मूर्ती तिथं ठेवली पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण तरीही अनेक हिंदू नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या घरामध्ये बुद्धाची प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. अनेक ठिकाणी 5 स्टारच्या हॉटेलमध्ये गेला तर ऑल इंडियामध्ये बुद्धाच्या मूर्ती तर पाहायला मिळतात. त्यामुळं बुद्धाची जी विश्वशांतीची भूमिका आहे ती सगळ्यांना मान्य आहे. पण आपण जो प्रश्न विचारला आहे त्याबद्दल मतभिन्नता असू शकते. सगळ्यांना आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. मोदीजीने आपलं मत मांडलं आणि ताराताईंनी आपलं मत मांडलेलं आहे. मध्यंतरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली होती. त्यांच्यामध्ये एक संवाद चांगल्या पद्धतीने झाल्याचं चित्र दिसलं होतं. येणाऱ्या महानगरपालिकेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चिन्ह दिसत आहेत. कशा प्रकारे मला वाटतं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कधी एकत्र येणार नाहीत आणि येत असतील तरी येऊ नये असं माझं मत आहे. आणि जरी ते एकत्र आलेही तरी राजकारणामध्ये दोघे फेल झालेले नेते आहेत. कालच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलेलं आहे की फक्त शिवसेनेला 20 जागांवर समाधान मानावं लागलं. तिथं मुख्यमंत्री पदाचा वाद करत बसलेली महाविकास आघाडी
त्या महाविकास आघाडीला जनतेने मोठी चपराक दिलेली आहे आणि तुम्ही फक्त आरोप करता, तुम्ही फक्त अशा पद्धतीची भूमिका मांडता. आणि म्हणून मला वाटतं की जरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेही तरी आम्हाला काय म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय फार फरक पडणार नाही असं माझं मत आहे. साहेब गेली 10 वर्ष झालं तुम्ही एनडीए सोबत आहात. साहेब गेली 10 वर्ष एनडीए सोबत आहात, पण 10 वर्षामध्ये एकटेच रामदास आठवले हे केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये दिसत आहेत, पण 2 नंबरची फळी आठवले साहेबांनंतरची 2 नंबरची फळी ही कुठल्याही राजकीय क्षेत्रामध्ये दिसत नाही. विधानसभा, राज्यसभा किंवा विधान परिषद. नाही, आपण म्हणताय ते बरोबर आहे की आम्ही अनेक वेळेला मागणी केलेली आहे. मी एकटा आहे याबद्दल मी समाधानी नाही. मोदी शहाना सांगून एक राजाभाऊचं तिकीट घेता आलं नाही सोलापूर लोकसभेचं. नाही ठीक आहे, आम्हाला जर तिकीटही दिली नाहीत आणि MLC द्यायला पाहिजे होती ती दिली नाही. माननीय देवेंद्रजींनी आम्हाला निवडणुकीपूर्वी सांगितलं होतं की आपल्याला एक MLC आणि एक मंत्रिपद देऊ राज्यामध्ये आणि ती मिळालं पाहिजे ही माझी भूमिका आहे. मला एकट्याला मिळाले त्यात काही मी समाधानी नाही. पण आता मात्र या ज्या DPDC आहेत, त्यानंतर SO आहेत, बाकीच्या कमिट्या महामंडळं त्यामध्ये संधी देऊ असं सांगितलेलं आहे. त्यामुळे या 2-3 महिन्यामध्ये अनेक कार्यकर्ते महामंडळामध्ये गेलेले तुम्हाला पाहायला मिळतील आणि एक MLC अजूनही मिळाला पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे. आणि एक मंत्रिपद जे शिल्लक आहे ते मला वाटतं आमच्यासाठी ठेवलं असावं. त्यामुळं ते एक मंत्रिपद आम्हाला मिळावं. आमचा पक्ष समाज आमच्यासोबत आहे, त्यामुळे एक मंत्रिपद आम्हाला मिळावं अशी आमची अपेक्षा आहे. आपल्या प्रतिक्रियेवर असं म्हणाले की राज ठाकरे अनेकांना न उलगडणार सोडा आहे, त्यामुळे ते जर का महायुतीमध्ये आले तर अनेकांना त्याच्या अडचण होईल म्हणून त्यांना विरोध होते, अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलेलं आहे. कुणी केलंय? मनसेचे नेते. नाही, आम्हाला काय अडचण होणार नाही. आम्हाला अडचण होण्याविषयी नाही. ते लोकसभेमध्ये आमच्यासोबत होतेही. राज ठाकरे लोकसभा वैचारिक मतभेद असू शकतातही, कारण राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर झेंडा बनवला, त्यात निळा रंग होता, त्यानंतर भगवा रंग होता, हिरवा रंग होता. पण आता एकदम भगवा रंग घेऊन हिरव्याला विरोध करणं, निळ्याला विरोध करणं हे योग्य नाही आहे. त्यामुळं राज ठाकरेंना घेतलं तर मुंबई शहरामध्ये उत्तर भारतीय मोठ्या संख्येनं आहेत, दक्षिण भारतीय आहेत, गुजराती आहेत आणि त्याचा परिणाम आपल्या मतदारावर होऊ शकतो. त्यामुळे BJPला माझं नम्र निवेदन आहे की त्या राज ठाकरेंना महायुतीमध्ये घेऊ नये. आपल्याला त्यांचा फारसा फायदा होणार नाही. साहेब, उद्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा जो आहे तो निकाल आहे, कसा पाहता याकडे? सुप्रीम कोर्टाचा जो आहे उद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संदर्भात जो आहे तो निर्णय होणार आहे, कसं पाहता याकडे? अजून मागा बोलले की या प्रश्न नाही, निर्णय म्हणजे आता कोर्टामध्ये तर आता OBCच्या रिझर्वेशनच्या संबंधामध्ये रिट पिटिशन आहे आणि त्यामुळे निवडणुका पुढे जात आहे. त्यामुळे लवकर निवडणुका झाल्या पाहिजे असं आपलं मत आहे. त्यामुळं आता सुप्रीम कोर्टामध्ये आपली बाजू सरकारने मांडलेली आहे आणि लवकर निकाल लागेल अशी अपेक्षा आहे. सुनील केदार, काँग्रेस नेते सुनील केदार जे आहेत त्यांचा आता झालं राव दे. काय शेवटचा प्रश्न झाला. शेवटचा काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या बाबतीत विधिमंडळ सचिवालयानं जे आहे ती जागा रिक्त करण्यात आली. मात्र माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात विधिमंडळ सचिवालय कुठेतरी पत्र जे आहे ते न मिळाल्याचा दावा करते. कशा प्रकारे बघताय माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासंदर्भात? नाही, तर माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल कोर्टाने निकाल दिलेला आहे, त्यांना शिक्षा सुनावलेली आहे. आता त्यांना वरच्या कोर्टात जाण्याचा अधिकार आहे. त्यामुळं जरी आरोप सिद्ध झालेला असला तरी जोपर्यंत वरच्या कोर्टात जाण्याची संधी असते त्या संधीपर्यंत मला वाटतं की त्यांना दोषी ठरवणं होणार नाही आहे. त्यामुळं सुनील केदार यांच्याबद्दल तो निकाल लागला होता, ते काय वरच्या कोर्टात कुठं गेले नाही, त्यामुळं त्यांच्यावर तो इफेक्ट झाला होता. पण माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल ते आता वरच्या कोर्टात जातील. जर नाही गेले तर विधिमंडळ अध्यक्ष जे आहे ते निर्णय घेतील. चला थँक्यू. आपण सगळे आलात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.